नमस्कार. नमस्कार. मला वाटतं तुम्हाला बघून तुम्हाला आनंद झालेला नाही तेवढा. नमस्कार. नमस्कार. अजूनही काही आनंद झालेला वाटत नाही. नमस्कार. आता कसं बरं वाटतं. कसं जोरदार आवाज झाला की त्यांनी कसा जोरदार आवाज केला बघा. एवढं चांगलं इंट्रोडक्शन मला आजपर्यंत कोणीच दिलेलं नाही. जोरदार. सर्वप्रथम मराठी पत्रकार संघाचे मनापासून आभार. विशेष करून किरण जोशींचे मनापासून आभार. आवर्जून येतात. मागच्या वेळी कार्यक्रमाला बोलवलं होतं पुण्याला. आवर्जून येऊन निमंत्रण देतात, विनम्रपूर्वक सन्मान करून, आणि ते प्रेमाने आणि सन्मानाने बोलवतात. मग त्यांना काय अर्थ देणार नाही. आले म्हटलं नक्की येणार, आणि पत्रकारांसाठी नक्की येणार. आणि त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू भगिनींचा देखील हार्दिक आभार आणि मनापासून आभार. कारण काय आहे ना, तुमची जिथे चूक होते तिथे सगळे तुम्हाला ट्रोल करतात. किती लोकांना याचा अनुभव आहे? पण जेव्हा चांगलं होतं ना, कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही. किती लोकांना याचा अनुभव आहे? नाही का? म्हणून कमीत कमी एक दुसऱ्यांसाठी तरी टाळी वाजवूया. इतर कोणी आपल्यासाठी टाळ्या वाजवत नाही. पत्रकार बंधू वगैरे तरी एक दुसऱ्यांसाठी टाळ्या वाजवत नाही का? किती महत्वाचं आहे ते. म्हणून ना, कधी कधी स्वतःचीच पाठ थोडी थोपायची. दुसरं कोणी येणार नाही. दुसरं कोणी एन्करेज करायला, प्रोत्साहित करायला येणार नाही. म्हणून स्वतःची जबाबदारी, स्वतःला प्रेरित ठेवायची जबाबदारी स्वतः घेणं फार महत्वाचं आहे. कारण दुसऱ्याच्या हातामध्ये रिमोट कंट्रोल दिला ना की आज ते हे बटन दाबणार, दुसऱ्या दिवशी ते बटन दाबणार. आपण आपल्याप्रमाणे जगूच शकत नाही. त्यांचे जे बटन चालतात ना त्याच्याप्रमाणे आपण जगत असतो, नाही का? पण ना, मला सगळ्यात अरे वा, धन्यवाद, फार फार पटलं ते. कोणीतरी त्यांचा रिमोट आत्ता बसून दाबतोय. क्षमा असायला. मला नेहमी मी बुचकाळत पडतो की भाषा कुठल्या भाषेत बोलायचं. कारण मी मराठीत तेवढंसं बोलत नाही. माझे विचार इंग्रजीमध्ये असतात. मी बोलतो इंग्रजीमध्ये. माझं सगळं कॉन्टेंट इंग्रजीमध्ये. आणि एखादा असा प्रसंग येतो जिथे मराठीत बोलावं लागतं. मग तिथे मराठीत बोलायचं म्हणजे केवढी मोठी अडचण आहे ती. कारण इंग्रजीमध्ये जर विचार करत असाल तर त्याचा शब्दशः अनुवाद करत करत ते तुम्हाला बोलावं लागतं. म्हणजे मराठीत विचार नाही, तिथे इंग्रजी, तिथे मराठी. आणि तिथे कधीतरी गडबड होऊ शकते बरं का. एका नुकत्याच लग्न झालेल्या माणसाला कोणीतरी विचारलं, या मराठी वाक्याचा इंग्रजीमध्ये अनुवाद करा. तो म्हणाला, काय बरं मराठी वाक्य काय? आयुष्यामध्ये दुःख ना नेहमी आपल्या सोबत असते. सुख मात्र येत जात राहत. त्याने काय म्हणा, आयुष्यात बायको नेहमी आपल्या बरोबर राहते. गर्लफ्रेंड येत जात राहते.